शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना रेशनऐवजी ₹170 प्रति व्यक्ती प्रतिमाह अनुदान देण्यात येते. यामध्ये जवळपास 23 लाख लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागील 2 दिवसापासून हे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. जर तुम्हाला अजूनही अनुदान जमा झाले नसेल तर काळजी करू नका. तुम्ही लाईव्ह स्टेटस तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही एकदाही अनुदान जमा झाले नाही त्यांनी काय करायचे, त्यांची कोणती माहिती डिटेल्स अपडेट करायची याची आपण सर्व माहिती डिटेल्समध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला Googleवरती यायचं आहे आणि Googleवरती आल्यानंतर PFMS असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता pfms.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स पाहायला मिळतील. पण त्यापैकी 4 नंबरचं जे ऑप्शन आहे पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मित्रांनो पाहू शकता पेमेंट बाय अकाउंट नंबर म्हणजे तुमचे अकाउंट डिटेल्स टाकून तुम्ही पेमेंटचे डिटेल्स चेक करू शकता. पेमेंटचे डिटेल्स चेक करण्यासाठी तुमच्या बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे. सर्वात प्रथम विचारण्यात आलेलं आहे इथे तुमची बँक. तुमचं ज्या पण बँकेमध्ये अकाउंट आहे त्या सर्वात प्रथम ती बँक तुम्हाला इथून सर्च करायचं आहे. तर माझे SBIमध्ये बँक अकाउंट आहे त्यामुळे मी स्टेट बँक ऑफ इंडिया असं इथून सर्च केलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असं सर्च केल्यानंतर मी इथे माझा आता जो बँक अकाउंट नंबर आहे तो टाकत आहे. त्यानंतर खालती विचारलेला आहे तोच सेम बँक अकाउंट नंबर टाकायचा म्हणजे तो आपला अकाउंट नंबर जो आहे तो कन्फर्म करायचा आहे. अकाउंट नंबर कन्फर्म केल्यानंतर खालती कॅप्चा कोड विचारण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा आहे. कॅपिटलमध्ये असेल तर कॅपिटलमध्ये टाका, स्मॉलमध्ये असेल तर स्मॉलमध्ये टाका. खालती बटन देण्यात आलेलं आहे सेंड OTP ऑन SMS. तुमच्या आधारशी आणि बँक अकाउंटशी जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी OTP जाणार आहे. तो OTP आल्यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता एंटर OTP हे ऑप्शन आता इथे देण्यात आलेलं आहे. एंटर OTPमध्ये तुमचा 6 अंकी OTP तो टाकायचा आहे. तर मित्रांनो तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते जर माहीत होत नसेल तर वरती देण्यात आलेला आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर. तुमच्या मोबाईल नंबरचे जे पहिले 2 डिजिट आणि शेवटचे 3 डिजिट वरती दाखवले जात आहे. एंटर OTPमध्ये तुमचा OTP टाका. त्यानंतर खालती कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे. वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये कॅप्चा कोड टाकायचा आणि व्हेरिफाय OTP या ऑप्शनवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला खालती स्क्रोल करायचे. तुमचे जे पण डिटेल्स आहेत ते आता इथे ओपन झालेले आहेत. सर्वात प्रथम पाहू शकता तुमच्या बँकेचं नाव, त्यानंतर अकाउंट नंबर, बेनिफिशरी नेम आणि डेट इथे दाखवली जात आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये पाहू शकता सर्वात प्रथम स्कीमचं नाव दाखवलेलं आहे, एजन्सी, त्यानंतर UTR नेम जे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आहेत त्यामध्ये तुमचा UTR नंबर पण देण्यात आलेला आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शन ID देण्यात आलेला आहे आणि पेमेंट मेथड इथे आधार बेस असणार आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डशी जो पण बँक अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहेत ते क्रेडिट होणार आहे. त्यानंतर इथे पाहू शकता अमाउंट दाखवली जात आहे आणि स्टेटस इथे सक्सेस आणि किती तारखेला हे अमाउंट क्रेडिट झालेलं आहे त्यामध्ये क्रेडिट डेट पण इथे दाखवली जाते. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे डिटेल्स आहेत ते चेक करू शकता. पण ज्या पण लाभार्थ्यांना आत्तापर्यंत कुठलेही पैसे मिळाले नाहीत त्यासाठी काय करायचं तर ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. मित्रांनो अद्याप तुम्हाला कुठलेही अनुदान जर मिळालं नसेल तर सर्वात प्रथम चेक करा की तुमचं जे रेशन कार्ड आहे ते APL केशरी शिधापत्रिकेमध्ये आहे का म्हणजेच APL फार्मर या स्कीममध्ये आहे का? तर या स्कीममध्ये असेल आणि तुम्ही 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील जर लाभार्थी असाल तर तुम्हाला हा अर्ज करायचा. या अर्जाचा फॉर्मॅट मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक आणि आधार कार्ड हे तुमचं बँकेशी लिंक असलंच पाहिजे तेव्हाच तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होणार आहे, अन्यथा जमा होणार नाही. हा अर्ज भरत असताना मित्रांनो सर्वात प्रथम अर्जदाराचे किंवा कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा 12 अंकी RC नंबर टाकायचा आहे. तर इथे पाहू शकता तुमच्या बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत, कुटुंब प्रमुखाची सही करायची आणि तुमच्या तालुक्याचं जे पण तहसील ऑफिस आहे, तहसील ऑफिसमध्ये जो पण पुरवठा विभाग आहे तिथे हा अर्ज जमा करायचा आहे. तिथे हा अर्ज जमा केल्यानंतर ते ऑनलाईन डिटेल्स चेक करतील आणि तुमच्या अकाउंटवरती ते पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो हा जर अर्ज तुम्ही नाही जमा केला तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे हा अर्ज तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पुरवठा विभागामध्ये जमा करायचा आहे. मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी त्याबद्दल तुम्हाला माहिती देणारच आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक करायला नक्की विसरू नका आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.